नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तुम्ही पाहत आहात न्यूज मॉल 18। नगर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती आणि याच पूरस्थितीमध्ये एका खाकीचं दर्शन झालं। ज्या खाकीला आपण बऱ्याचदा नावं ठेवतो, मात्र हीच खाकी कधी कधी देवदूत ठरत असते। एपीआय गीते साहेब यांच्या रूपानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना वाचवण्यात आलं। नेमकं काय घडलं, हा पुराचा थरार काय होता आणि सोशल मीडियावरती गीते साहेबांचा व्हायरल होणारा व्हिडिओ या पाठीमागच्या सगळ्या गोष्टी आज जाणून घ्यायच्यात। चला तर मग आपण चर्चा करूयात नगर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय गीते साहेब यांच्यासोबत। गीते सर, सर्वात आधी तुमचं भरभरून कौतुक केलं जातंय। तो थरार काय होता, कसा अनुभव होता आणि ही स्थिती परिस्थिती निर्माण झाली, तुम्हाला हे कधी सगळ्या गोष्टी कळल्या? या सगळ्या गोष्टी त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला असंच बसलेलो होतो आणि अचानक मला खडकी गावातून एक कॉल आला का साहेब, भयानक परिस्थितीमध्ये नदीला पूर आलेला आहे। नदी पात्राच्या बाहेर सुद्धा शेती वाहून गेली, झाडं वाहून गेले आणि एक ट्रॅक्टरवाला त्या नदी पार करत असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर वाहून गेलं आणि त्याच्यामध्ये त्या माणसाचा एक भाऊ, 2 मुली अल्पवयीन आहेत, एक 7वीला होती आणि एक 9वीला मुलगी आणि त्यांची मिसेस। या ट्रॉलीमध्ये 3 जण बसलेले होते आणि ते ट्रॅक्टरच्या हेडमध्ये हे 2 जण भाऊ, एक चालक आणि त्याच्या बाजूला हेडमध्ये बसलेला होता। परंतु रस्त्याच्या बाजूला खड्डा झाल्यामुळं पाण्याचा आणि त्याला अंदाज न आल्यामुळं आणि पुराच्या पाण्याचा फ्लो हे असल्यामुळं काय झालं का, एकदम रपकन पाणी आलं वाढलं आणि ते ट्रॅक्टर असं पलटी झालं खाली रोडच्या। त्याच्यामुळं ते जे हेड जोडलेलं होतं, ते जोडलेले हेड आणि ट्रॉली ही वेगवेगळी झाली। वेगवेगळी झाल्यामुळं मागच्या ट्रॉलीमध्ये ज्या मुली आणि एक महिला त्यांची मिसेस बसलेली होती त्या ग्रस्ताची, तर ते ट्रॉली पाण्यानं वाहत वाहत जाऊन असे जवळपास 30 ते 35 मीटरवरती जाऊन ती ट्रॉलीचं जे समोरचं लोखंडाचं होतं ते खाली अडकलं आणि अडकल्यामुळे एक टायर वर झालं, एक टायर खाली, आणि त्या मुलींनी आणि महिलांनी धरलेलं असल्यामुळं वाहत 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 जाऊन ती ट्रॉली अटकली आणि अटकल्यामुळं ते पाण्याचा फ्लो वाढला का ह्या मुली आणि महिला त्या ट्रॉलीवर चढून बसल्या। पण ह्या हेडमधून जे 2 जण असं एकदम ट्रॅक्टर खाली पडल्यामुळं ते अचानकच बाहेर फेकले गेले 2 ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळं आणि फेकल्यामुळं तिथून त्यांनी वाहत 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 पार असं 1200-1300 फुटावरती एक विजेचा पोल होता, त्या पोलला त्यांच्या हाताला कसा आला काय माहित नाही आणि त्यांनी त्या पोलला धरून बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब अशी अशी परिस्थिती आहे आणि काहीतरी करा आणि यांना वाचवा। तोपर्यंत आमच्या डायल 112ला कॉल आला होता। मी पोलीस स्टेशनमधून उठलो, जेवढे लोक सोबत होते तेवढ्या लोकांना म्हणलं पटापट गाडीत बसा, आपल्याला तिथे जायचंय। पण जाता असताना सोबत काहीच नाही आणि मग एक आमचा कॉन्स्टेबल अन्सार शेख आणि हवालदार नितीन गांगुर्डे, त्यांचंही खरंच कौतुक करावं लागलं मॅडम। मी माझं श्रेय काय मी एकट्याला घेत नाही, परंतु यांनी पटकन बसले, साहेब आपल्याला जाऊ, चला आम्ही येतो सोबत। आणि मग जेवढे होते 4-5 जण तेवढे मी गाडीत घेतले, गेलो। जाता जाता विचार करत होतो का परिस्थिती काय असेल। गावात फोन लावला आणि विचारलं काय परिस्थिती, मला फोटो पाठवा। मग त्यांनी लगेच गाडीत बसल्याच्या नंतरची कारवाई, त्यांनी लगेच मला फोटो पाठवले आणि साहेब 1000 ते 1200 मीटर अंतर आहे आणि ह्यांचं 30-35 मीटर म्हणजे 200 फूट अंतरच्या आसपासमध्ये महिलांचं आणि ह्यांचं आहे आणि 2-2 बाजूला आहे। मला आठवलं आरणगावपर्यंत मी गेलो 10 किलोमीटर आणि तिथं आठवलं का आपल्यासोबत काहीच साहित्य नाही, आपण तरी जाऊन काय करणार पाण्याच्या फ्लोला। अचानक एक हार्डवेअरचं दुकान उघड दिसलं, पळत तसाच ड्रेसवर पाण्यात भिजलेलो, पाऊस चालू, उतरलो, त्याला सांगितलं अशी अशी परिस्थिती, तू आता काहीच बोलू नको। आणि त्याच्याकडनं मी ते 3 बंडल उचलले दोरचे, मोठ्या रोपचे, आणि मग त्यानं ते बिचारा काय बोलला नाही का किती किलो वगैरे काय, आणि त्यानं मग ते मी दोर उचलले, गाडीत टाकले पटकन आणि त्या ठिकाणी गेलो। अवघ्या 15 मिनिटामध्ये त्या ठिकाणी गेलो तर रोड जाम झालेला आणि रोड जाम झाल्यामुळं पुढे जाता येत नव्हतं। मग ते बाजूला सरकवून सगळ्यांना 2 ते हवालदार उतरवले, मी पण उतरलो आणि पळत पळत मग आम्ही त्या ठिकाणी गेलो, पण रोप पाठीमागे राहिले। म्हणलं काही असो, मग ती गाडी आम्ही पळत असताना बघून लोकांनी पण रस्ता दिला आणि आमची गाडी पुढे आली। त्या ठिकाणी जाऊन तिथून जवळच 150 मीटर अंतरावर आहे रोडवरून ती नदी, बघितलं तर ते पोलला लटकलेले 2 जण आणि ट्रॉलीवरती त्या 2 मुली आणि एक महिला बसून जीवाच्या आकांतानं कुणीतरी वाचवायला येईल म्हणून असं बघत होते। गावकरी सगळे नदीच्या काठाला, काहीच करू शकत नव्हते।
कारण पाण्याचा फ्लोच एवढा जोरात होता का जो कोणी उतरला असता तोही व्हायला असता. बरं, सुचलं नाही कुणाला का बुवा आपण दोर बांधावा करावा. मी पटकन उतरलो, म्हणून प्रसंग आवदा नाही, आपल्याला काही केलं तरी यांना वाचवलं पाहिजे. सगळ्या लोकांची अपेक्षा, मी तिथं ड्रेसवर असल्यामुळं साहजिकच सगळे आता आले बुवा काहीतरी करतील ही अपेक्षा होती. आणि मग मी ते पटापट ते सगळे दोर वगैरे काढले, दोर बांधले आणि गावकऱ्यांना म्हणलं फक्त मी जर वाहून गेलो तर इशारा केल्यानंतर फक्त मला वापस वडा, एवढं सांगितलं. मॅडम, मला फक्त ते समोर दिसलेली फॅमिली दिसत होती का यांना आपण कसं काही करून वाचवलं पाहिजे. आणि मग तो दोर बांधला. अगोदर माझी पण हिंमत होत नव्हती. खाली उतरलो तर पाणी किती खोल आहे, आपण कुठं वर जाऊ का खाली येऊ, आणि ही परिस्थिती माहीत नाही. आणि पाण्याचा फ्लोच एवढा जोरात होता का तुम्ही एक पाय जर उचलला तर तुमचा पाय निसटला तर तुम्ही वाहून जाणार, अशी परिस्थिती होती. आणि मग त्या गाववाल्याने म्हणलं दोर पलीकडं बांधा. तो बांधला आणि मग तो माझ्या एक कमरेला बांधला आणि मी त्या पाण्यात उतरलो. हळूहळू हळूहळू उतरलो. एक ठिकाणी एकदम खड्ड्यात गेलो, पुन्हा वर आलो आणि त्याच्यापेक्षा मोठं काय व्हायला लागलं का जसा दोर लांब व्हायला लागला, त्या दोर खाली पाण्यात बुडाला का त्या पाण्याचा फ्लो यायचा आणि वाहून वरून ते गवत काड्या वगैरे यायच्या, त्या दोरला अडकायच्या. त्याच्यामुळे दोर मला पाण्यात ओढत होता. मग त्या लोकांना सांगितलं तुम्ही ट्रॅक्टरच्या वर चढा आणि वर चढून तो दोर ताणून धरा, फक्त पाण्यात बुडू देऊ नका, नाही तो मला ओढतोय. आणि मग त्या लोकांनी पण हिंमत केली, एक एक मुलांनी, आणि मग ते ट्रॅक्टरपर्यंत आले. ट्रॅक्टरवर उभे राहिले काही जण आणि तो दोर ताणून धरला. आणि मग मी फ्लोच्या दिशेनंच हळूहळू हळूहळू जात मी तिथपर्यंत पोहोचलो. तिथं ज्यावेळेस पोलपर्यंत पोहोचलो त्यावेळेस मला सुद्धा थोडा धीर आला का आता हा काहीतरी यांच्यासाठी आपण करू शकतो. आणि पण पर्याय एकच दोर आणला होता. आता तो दोर घेऊन जर दोघांना मी वापस जायचं म्हटलं तर ते कधी शक्य नव्हतं, कारण वापस जाण्यासाठी दोर बांधावा लागला असता. तो एकच दोर होता. दुसरं मग आता माझ्याही कमरेचा जर दोर सोडला तर आम्ही तिघही मोकळेच होणार, दोरच राहणार नाही, कसलाही आधार राहणार नाही, पाण्याचा फ्लो आम्हाला 100% वाहून नेणार परत. त्याच्यासाठी मी तो दोर सोडला आणि त्या पोलला बांधला. या दोघांना म्हणलं तुम्ही फक्त धीर धरा, घाबरू नका, माझ्या पुढं चला आणि दोर असा या ठिकाणी धरून असा तुम्ही सरकवत चला म्हणून सांगितलं. पण ते काय झालं, एकाचे अगोदरच विहिरीत पडून पाय मोडलेले होते दोन्हीही, आणि 2-2.5 तास त्या पोलला धरून असं घट्ट बसल्यामुळं तो एकदम असा थकलेला होता. आणि तो असा चलत त्याला मी धरून समोर आणलं. पण एक ठिकाणी ज्या ठिकाणी खोल पाणी होतं त्या ठिकाणी तो असा बुडल्यासारखा झाला खाली. अचानक पाय त्या खड्ड्यात गेला आणि ते बुडल्यासारखा झाला. त्यानं ते हात थकल्यामुळे त्यानं हात सोडले, पाय उचललेले होते आणि तो रपकन असा पुढं जायला लागला. तोपर्यंत मी तो दोर हाताने धरला आणि त्याला असं गळपटून धरलं एका हातानं. एका हातात दोर आणि एका हातात ते माणूस, पाण्याचा फ्लो. पण ते परमेश्वराची कृपा का ते दोर चाळत तो खड्डा मी पुढं बाहेर आणला. लोकांना पळा म्हटलं. मग ते एकाला एक हात धरत, ते जे पोरं होते चांगले होते त्यांनी पण मदत केली आणि मग तो माणूस ढकलून कसा तरी त्यांच्या हातात दिला. आणि मग हे जो एक होता त्याला सगळं समोर वर काढलं. तोपर्यंत पलीकडे तिकडं 2 मुली आणि हे होत्या. मग पलीकडे गेलो त्या साईडला, कारण त्या उंचावर होत्या आणि पाणी जेवढं होतं तेवढंच वाहत होतं. मग पुन्हा त्या ह्यांना जसं कडला काढलं तसं तिकडं रोप टाकलेला होता. तो रोप घेऊन आमचा गांगुर्डे हवालदार होता, तोही गेला. त्या ट्रॉलीपर्यंत जवळ अंतर होतं आणि मग ते सफिशियंट 2 दोर बांधले, कारण हे असं करता येणार नाही म्हणलं कुणी तर, आणि लहान मुलं इथं गेले तर ते सगळेच जातील. आणि मग त्या 2 दोर बांधल्यामुळे एक दोर कमरेला बांधला. त्या दोन्ही मुलींना आणि त्या महिलांना आमच्या हवालदारानं आणि त्या गावकऱ्यांनी सोबत घेतलं आणि हळूहळू त्यांना त्या कडेवरती आणलं. हे संपलं का नाही संपलं तोपर्यंत दुसरा कॉल आला का साहेब, वाळकीला किनारा हॉटेलमध्ये एक 8 ते 10 लोक पाण्यामध्ये थांबलेले आहेत. आता ते पत्र्यावर चढतायत, पाण्याचा पूर वाहतोय, जोर वाढतोय, पाणी वर येतंय. त्या ठिकाणी फास्ट आम्ही गेलो, ते एक 10 मिनिटामध्ये तिथे गेलो. तोपर्यंत आर्मीचे जवान पण आलेले होते आणि मग त्यांना सांगितलं का बुवा त्या ठिकाणी तुम्ही रेस्क्यू करा. दोर वगैरे बांधले, जवळचं अंतर होतं एक 40 फुटाचं. मग ते सगळे बाहेर काढले. ते संपलं का नाही संपलं तोपर्यंत खाली जुंद्रे वस्तीचा फोन आला वाळकीतला का साहेब तिथं एक हँडिकॅप माणूस आहे, झाडावर चढून बसलेला आहे, एक महिला आहे ती पत्र्यावर आहे, दुसरी महिला आहे ती छतावर आहे आणि त्या ठिकाणी लाईट नाही, अंधार पडलेला आहे. जवळपास त्यावेळेस 7:15 वाजलेले असतील.
मग हे आर्मीचे जवान घेतले आणि त्या ठिकाणी गेलो. पण जाता असताना त्या रोडवरून मग पाय सरकत 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 गेलो. हा कॉल होतो का नाही होतो तोपर्यंत हे आर्मीवाले सगळे उतरवले आणि त्यांना सांगितलं तुम्ही असं असं ह्या साईडनं सरळ जा, तर ते तुम्हाला जाता येईल. पण तो नदीचा प्रवाह बाजूनं होता आणि या बाजूनं ते होते, तिकडून पाणी फक्त वर आलेलं होतं, त्यांना अलीकडे येता येत नव्हतं. मग ते आर्मीवाल्याला म्हणलं तुम्ही करू शकाल, तेही चांगले होते, त्यांचे खरोखरच आभार मानावे लागतील. आपले जवान आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही ह्यांना काढू शकतो. इझी होतं, नव्हतंच तसं इझी, डेअरिंग नव्हती, बॅटऱ्या वगैरे होत्या, पण ते गेले आणि त्यांना रेस्क्यू केलं. हे जसे लोक बाहेर आणले तोपर्यंत शिराढोणचा कॉल आला का साहेब शिराढोणला 3 भिल्ल समाजाचे, एक लेडीज, तिचा मिस्टर आणि एक मुलगा, हे एका कोणती वाळुंबा नदी आहे, त्या वाळुंबा नदीच्या पलीकडे एक नाला आहे आणि त्या नाल्याच्या पलीकडे आहेत. अगोदर शेत, नदी, नाला आणि त्याच्या पलीकडे येते आणि पुन्हा नदी पलीकडून सीना नदी आहे. त्यांना तसंही पलीकडे सीना नदीच्या बाहेर येता येत नव्हतं आणि सीना नदीचा पूर वाहत होता, जोर येत होता. मग तिथं गेलो तर तिथं गाववाल्यांची कसलीच तयारी नाही, फक्त फोनवर फोन आणि लोक जमलेले, कसलीही तयारी नाही. आमचे दोर तर अगोदरच हे सगळे तिकडं अडकलेले बांधून. फास्टमध्ये फोन केला आणि फायर ब्रिगेडवाले वापस गेले होते, त्यांना बोलवलं, फक्त तुमचा दोर आणा म्हटलं. मग फायर ब्रिगेडवाले एक 10 मिनिटामध्ये तिथं पोहोचले. म्हणलं तुमचा दोर द्या. दोर दिला फायर ब्रिगेडवाल्यांना, त्यांना ट्रेनिंग होतं, त्यांना सांगितलं तुम्ही पाठीमागं थांबा. त्यांचीही काही डेअरिंग होईना एवढं फ्लो. पूर्णपणे 8-8:30 वाजलेले होते, कसलाही माणसाजवळचा माणूस दिसत नव्हता, फक्त मोबाईलच्या बॅटऱ्या. आम्ही गाडी त्या खड्ड्यातून पोलीस गाडी बोलवली आणि तशा चिखलामधून ज्या ठिकाणी फसली त्या ठिकाणी त्या पोरांनी धक्का मारला आणि गाडीचे लाईट लावले आणि लाईट लावून पुन्हा ते दोर सफिशियंट बांधले आणि मग आम्ही त्या पाण्यामध्ये उतरलो. मग त्या पाण्यामध्ये उतरलो तर कमीत कमी 700 ते 800 मीटरपर्यंत एवढा दोरही नव्हता. जोपर्यंत गेलो 100 मीटर राहिलं तिथं दोर संपला. पाठीमागून लोकांनी आवाज दिला का साहेब दोर संपला. बरं म्हणलं, माझ्यासोबत एक गांगुर्डे हवालदार होते, त्या हवालदाराला म्हणलं तुम्ही इथंच थांबा, मी तो दोर सोडून ओढतो आणि एका बाबळीच्या झाडाला बांधतो अर्ध्यामध्ये, पुन्हा वापस येताना काहीतरी करता येईल. पण आता आपण या ठिकाणी अर्ध्यात पोहोचलो, इथून जर आपण वापस गेलो तर यांना वाचवणं शक्य नाही. आणि मग पुन्हा दुसरा दोर आणला आणि तो अगोदर अर्धा सोडलेला तो दुसऱ्या झाडाला बांधला आणि तिथून पुढे गेलोत. मग गेलो तर हे त्या एकदम जो फ्लो असेल तर तो स्पीडमध्ये जर काउंट करायचा झाला तर 80 ते 90चा स्पीड असेल त्या फ्लोचा. तर त्या फ्लोमध्ये फक्त 20 मीटर अंतर राहिलं. आणि मग आमचे हवालदार गांगुर्डे होते, त्यांनी म्हणा साहेब तुम्ही ह्या दोर इकडं बाबळीला बांधलेला आहे, मी ह्या स्पीडनं जर समजा व्हायलो तर तो दोर ओढून मला बाहेर वाडा, या काठाला येईल मी, कारण ते या काठावर होते आणि मग या काठाला येईल तर परत मला वापस येता येईल. म्हणलं ठीक आहे. मग तो गांगुर्डेंना लाईफ जॅकेट दिलं आणि त्यांना बाहेर तिकडून पाठवलं आणि मी तो दोर ओढून धरला. पण ते गांगुर्डे हवालदार, त्यांनाही पाण्याचा खूप अनुभव होता, तेही स्वतः भिल्ल समाजाचे. त्यांनी सांगितलं साहेब मला ह्या फ्लोचा थोडा अनुभव आहे, मी जातो. बरं म्हटलं. आणि मग ते त्या साईडला गेले. त्या साईडला गेले तर ते 3 जण, ती महिला 4 वाजल्यापासून बसलेली 55 ते 60 वर्षाची, एकदम 70 वर्षाची बाई, 60-70 वर्षाची, एकदम थकून बसलेली बिचारी. मग तिला हे तर जॅकेट आम्ही गांगुर्डीने काढलं आणि तिला दिलं लाईफ जॅकेट आणि ते दोर बांधलेला होता. म्हणलं आता तुम्ही काय करा, तो दोर बांधा, माझ्यापर्यंत पोहोचा, इथून पुढं आपण कसं जायचं ते बघू. एक दोर माझ्या कमरेला होता, एक दोर गांगुर्डेचा होता. ते गांगुर्डेने तो दोर तिकडं बांधला आणि तिकडून येत असताना अचानक जेव्हा फ्लो मध्ये आली बाई अर्ध्यामध्ये, त्या बाईने दिले हात सोडून. जसे हात सोडून दिले तशी बाई ती रपकन पाण्यात खाली गेली. पण ह्या गांगुर्डेंनी प्रसंगावधान त्यांच्या साधला आणि ती बाई अशी पटकन हाताने त्या लाईफ जॅकेट तिच्या हातात आलं. हातात आल्याबरोबर एका हातात दोर आणि ते लाईफ जॅकेट ती बाई अशी ओढली. तिला सांगितलं तू त्या दोरवर अशी आता पड. बरं, दोरवर पडली तर खाली एवढे काठे होते याचे, कशाचे, वेड्या बाबळीचे, का त्या बाबळीचा काठा एक फांदी त्या बाईच्या इथे घेतली. आता तिला वर वाढावं तर ती तिथं चोक बसायला लागला. मग ते मी पुढं गेलो आणि ते हळूहळू ती जी काठी एक सापडली त्या बाबळीची, अशी वडत 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 ती अलीकडं आणली. ती बाई जशी ह्या कडला आली तशी फक्त बाई धरली आणि बाईच वर वळली, त्या काठ्यामधून वळली
तिला जखमी झाली ती, परंतु तिच्या पाठीमागं तिचा नवरा तो आम्हाला दिसलाच नाही, तोही मागं होता नाही. मग त्याला बघितलं तर तो बुडायला लागला. तो बुडायला लागल्यावर त्याच्या केसाला धरलं आणि केसाला धरून त्याला अलीकडं ओढलं. बाई माझ्या समोर उभा होती, त्या ठिकाणी माझं एवढं पाणी होतं, त्या बाईची हाईट कमी, ती अशी गटकाळ्या खायला लागली. तिला म्हणलं ह्या दोरवर तू पड आणि एक फांदी तिच्या हातात दिली, ही फांदीला धरून तू थोडीशी वर राह, त्या फ्लोमध्ये तू वाहून जाशील, धरून ठेव. आणि मग त्यांचा मुलगा आणि तो माणूस पुढं आणले. पुढं आणल्यानंतर मग माझ्या जवळ जो दोर होता तो दोर सोडला, कारण मोस्ट ऑफ धोका त्यावेळेस कमी झाला होता. कारण अगोदर चलत येत असताना आम्ही एका बांधावरून आलो होतो आणि तो बांधलेला अर्ध्यातला दोर, आणि मग हा दोर काय केलं, तो 20 फूट दोर आम्ही त्या ठिकाणी कट करून टाकला आणि तो 20 फूट गेला ते गेला म्हटलं, आणि हा दोर दोन्ही घेऊन वापस आलो. एक दोर त्या बाबळपर्यंत आल्यानंतर तो सोडला आणि बांधला, आणि ते दोर घेऊन पुन्हा आम्ही वापस आलो. फार अत्यंत बिकट परिस्थिती, मी माझ्या तोंडानं माझं गुणगान गाऊ नये, परंतु खूप बिकट परिस्थिती होती. आणि पाण्याचा एवढा फ्लो होता का ते आम्ही स्वतः डेअरिंग करणं म्हणजे आम्हाला सुद्धा धोक्यात घालणं ह्याचं नॉलेज होतं, परंतु आपण वर्दीवर आहोत आणि महाराष्ट्र पोलीस आहे आणि पुन्हा पोलीस असताना कोणी वाचवू शकलं नाही, तर हे काय माझ्या बुद्धीला पटणार नव्हतं मॅडम. म्हणून मला काहीच बघितलं नाही काय होईल किंवा काय नाही, आणि सरळ पाण्यात उतरून त्या तिकडच्या 5 लोकांना आणि इकडच्या 8 लोक मात्र सुखरूप बाहेर आणले. खरोखरच परमेश्वराचं आणि सगळ्या गावकऱ्यांचं, जेवढ्यांनी आम्हाला साथ दिली एवढ्यांचं मी धन्यवाद मानतो. कधीतरी कुणाचा जीव वाचला माझ्यामुळे याचं मला खूप समाधान आहे. हा सगळा प्रसंग सर सांगतायत, तो थरार डोळ्यासमोर उभं राहतोय. खऱ्या अर्थानं हे काही तास असतील, या तासामध्ये जो मोठा संघर्ष लोकांना वाचवण्यासाठीचा सरांनी केला. सर, खऱ्या अर्थानं तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत, कारण की लोकांना वाचवणं ही मोठी जबाबदारीची गोष्ट आहे की आपला जीव धोक्यात घालून आणि आपल्या ज्या वर्दीशी एकनिष्ठ राहणं, आपलं कर्तव्य बजावणं हे फार महत्वाचं आहे. सर, यापूर्वी देखील आयुष्यात असे काही प्रसंग आले होते का? अगदी थोडक्यात आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल. मॅडम, एक प्रसंग सांगतो. माझ्या अंगावर काटा आला तुम्ही यापूर्वी म्हटल्यानंतर. मला वाटतं फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला होतो, आणि आम्ही बीड जिल्ह्यातले असल्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये एक वांगदरी गाव होतं. त्या वांगदरी गावामध्ये कुस्ती खेळायला गेलो होतो. मी त्यावेळेस काही खात्यात नव्हतं किंवा काही नाही, आणि माझ्याच चुलत भावाचा मुलगा एकदम लहान, एक 5-6 वर्षाचा, तोही कुस्ती, आमची परंपरा आहे कुस्तीची, त्याच्यामुळं आम्ही ते कुस्ती खेळायला गेलो. कुस्त्या संपल्यानंतर त्या गावामध्ये बैलगाडीची शर्यत असते, ती शर्यत पाहण्यासाठी सगळे थांबले. आता आम्ही पण असल्यामुळं तिथं आम्ही पण बघण्यासाठी थांबलो. पण त्या काळामध्ये फार मान होता, ज्याची बैलगाडी जिंकली त्याला गावामध्ये फेटा बिटा त्याची मिरवणूक काढायची. त्याच्यामुळे आपले बैलगाडी जिंकावी म्हणून त्या गावामध्ये अगोदर 1 दिवस पासूनच त्या बैलांना गांजा चारणं वगैरे असे नशा करवायचे, इंजेक्शन देऊन, त्यानं जास्त पळालं पाहिजे. आणि मग असं करत असताना ती बैलगाडीची शर्यत सुरू झाली. 4-4 गाड्या एकाच वेळेस सोडायचे. मी, माझा चुलत भाऊ, आमचा पुतण्या, असं आम्ही एका काटेरी झाडाच्या आडबाजूला उभा राहून बघत होतो. परंतु ज्यावेळेस त्या बैलांना नशा केला असल्यामुळं गाडी अशी धावत आमच्या दिशेने यायला दिसली, तोपर्यंत आमच्या चुलत भावानं बघितलंच नाही. गाडी आपल्याकडे येते, तो पटकन बाजूला गेला, त्याच्या लक्षातच नाही का पोरगं तिथं राहिलंय. मीही एका काटेरी झाडावरून ते उडी मारून पलीकडे गेलो का गाडी येईल, पण ते आमचा पुतण्या राहिला, संदीप म्हणून, तो आज मिलिटरीमध्ये आहे. त्यानं पण तिथून पोस्ट केली, भाऊ मला त्यावेळेस आठवलं, मी जे आज जीवन जगतो, एक त्यानं लिहून पाठवलंय मला का काय प्रसंग झाला. तर ते मी बघितलं, म्हणलं सगळं गेलं, पण संदीपान पाठीमागं राहिला. ती गाडी झाडावर चढती एवढ्यात मी पाठीमागं त्या पोराला धरलं, आमच्या पुतण्याला पोटाला घेतलं ना, अशी उलटी उडी मारली, काट्यावर पडलो. माझ्या पाठीत आणि आमच्या पुतण्याला काटे घुसले आणि गाडी आमच्या जवळून चाक गेली इथून. तोही प्रसंग मला आठवतो, नाही तर आमचा संदीप त्यावेळेस जगला नसता. कारण त्यावेळेस जी, आणि हे सगळं त्यावेळेस काय असे कॅमेरे नाही अगर काय नाही, ही घटना जवळपास 2002ची असेल, काहीच नाही. पण जसं ते झाल्यानंतर ते गाववाले जे पळत आले आमच्यापर्यंत आणि त्यांनी सांगितलं, बापरे एवढा मोठा प्रसंग, आणि ह्या गाडी डायरेक्ट समोर ते जू जे असं लागलं असतं, आणि काटेरी झाडामुळे आल्यामुळं हा बारीक असल्यामुळं 5-6 वर्षाचाच हा दबून गेला असता. पण तो त्याला एक त्यावेळेसचा एक प्रसंग मला आठवतो का अशा प्रकारे आपण संदीपला सुद्धा वापस आणलेलं होतं. काल त्यानं जे वस्तू कुठंतरी बेळगावला आहे,
आणि बेळगावला त्यानं तिथं बघितलं का हा व्हिडिओ बघितला आणि मला फोन केला. म्हणला बापू ह्या लोकांचा जीव वाचवलास, पण माझा सुद्धा त्यावेळेस वाचवलास, नाही तर कदाचित मी मिलिटरीत नसतो. म्हणजे कुठेतरी कुटुंबातला पुतण्या वाचवलं इतक्या हो, कमी हो. वयामध्ये तुम्ही, आणि तोच प्रसंग नगर तालुक्यात इतक्या लोकांना वाचवण्यात, ते तुमच्याच कुटुंबातले, तुम्हीच त्यांचं पालकत्व करतायत. खऱ्या अर्थानं पूरस्थिती येत राहते, याच्याकडे प्रशासनाने लक्ष देणं फार महत्वाचं आहे. मात्र जे जिगरबाज पोलीस दलातील पोलीस अधिकारी असतील त्यांचंही कौतुक करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळेच आज नगर ग्रामीणच्या पोलीस अधिकारी गीते साहेब यांच्याशी चर्चा केली आणि थरार अनुभवलाय. खूप खूप धन्यवाद सर आम्हाला माहिती दिल्याबद्दल. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.